वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातून 53 गावांना वगळण्याच्या मागणीसाठी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वामध्ये आज पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार आहे। वसईच्या हुतात्मा चौकातून निघून हा मोर्चा थेट वर्षा बंगल्यावर धडकेल। 2006 साली या गावांचा वसई विरार महापालिकेमध्ये समावेश करण्याची अधिसूचना निघाली, पण 49 गावातल्या ग्रामसभांनी महापालिकेमध्ये न जाण्याचा ठराव एकमताने मंजूर केला। पण अजूनही प्रशासनाने त्याविषयी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। गेल्या 4 वर्षांमध्ये गावकऱ्यांनी अनेक आंदोलनही केली। त्याचं फळ म्हणून महापालिका क्षेत्रातून 35 गावं वगळण्याचा निर्णय सरकारने गेल्या वर्षीच घेतला, पण त्यावर अंमलबजावणी मात्र झालेली नाही। त्यामुळे आता हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। मुंबईच्या उंबरठ्यावर असणाऱ्या वसईकरांनी गावाचं गावपण टिकवण्यासाठी हा लढा लढत असल्याचं सांगितलंय। 53 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली तर इथे सुद्धा सिमेंटची जंगलं आणि अनधिकृत बांधकामांचा गजबजाट होईल आणि वसईकर हा देशोधडीला लागेल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या वर्षी मात्र विधानसभेमध्ये चर्चा झाली। त्या विधानसभेच्या चर्चेमध्ये 35 गावं वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला। आम्ही मात्र 49 गावं वगळावी यावर आहोत। मात्र 35 गावं वगळण्याचा जो निर्णय 1 वर्ष झाले घेतलेला आहे त्याची मात्र अजूनपर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि त्यामुळे आतापर्यंत आम्ही अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलेलो आहोत। गेल्या रविवारी आम्ही निघणार होतो लॉंग मार्च करत, मात्र मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिलं आणि आम्हाला तुमच्याबरोबर चर्चा करायला आवडेल। मुख्यमंत्र्यांचा आदर राखत आम्ही कोर कमिटी त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा केली, त्यांना व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं, पण अजूनपर्यंत आम्ही त्यांना आजची शेवटची तारीख दिलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत जर निर्णय लागला नाही तर उद्या संध्याकाळी हुतात्मा चौकी ज्या ठिकाणी आम्ही 2 ऑक्टोबरला आमचं आंदोलन स्थगित केलेलं होतं तेथूनच परत आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात करत आहोत। जे आहे की गावाचं गावपण पर्यावरण हे टिकलं पाहिजे। ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन जगलो तो हिरवेपणा ते गावपण अजून आमच्या पुढच्या पिढीला अजून काही वर्ष जगता आलं पाहिजे। भारतीय राजघटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे ग्रामसभेला, आणि त्या ग्रामसभेमध्ये आम्ही एकमताने ठरवलेलं आहे की आम्हाला महानगरपालिका नको, आणि असं असताना सुद्धा शासन आमच्यावर हे लादत आहे, हे बरोबर नाहीये। म्हणून आम्ही आमच्या महानगरपालिकेला विरोध आहे। तर वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या आधी जो मुद्दा चिघळलेला होता तो अजूनही कायम आहे। अजूनही सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं हेच आहे की 53 गावं महानगरपालिका क्षेत्रातून वगळून घ्या। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांच्याकडनं। प्रभाकर, काय नेमकी आंदोलनाची परिस्थिती आहे? आज वर्षा बंगल्यावर धडकणारे ते सगळे आंदोलक? कविता, 14 सप्टेंबर 2006 ला वसईतील 53 गावं आणि 4 नगरपरिषदा तर वसई विरार महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची शासनाची जी अधिसूचना निघाली तेव्हापासूनचा हा लढा आहे गावकऱ्यांचा, हा अजूनही चालू आहे। कितीतरी माध्यमातून यांनी हे 53 गावं आहे ती वगळण्याचा हा लढा चालू होता। मागच्याच वर्षी शासनाने 35 गावं वगळण्याचं जाहीर केलं होतं, परंतु तेही अजूनही 35 गावं अजूनही वगळली नाहीयेत आणि त्यासाठी हा लढा आता सुरू आहे। मागच्याच वेळेला 2 ऑक्टोबरला हा लॉंग मार्च काढलेला वसई गावाहून वर्षा बंगल्यावर, मात्र त्यावेळेला समझोता झाला आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री जे होते अशोक चव्हाण यांनी हे जे आमदार आहेत वसईचे विवेक पंडित यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ग्वाही दिली की ह्या वेळेला ह्या अधिवेशनामध्ये तुमचं म्हणणं आम्ही पारित करून 35 गावं वगळू। मात्र अजूनही ह्या अधिवेशनात मुद्दा तसा उपस्थित झाला नाही आणि 35 जी गावं आहेत ती अजूनही वगळली नाही। त्यामुळे जो हुतात्मा चौका जो आजचा लॉंग मार्च त्यावेळेला 2 ऑक्टोबरला थांबलेला तो आज पुन्हा हुतात्मा चौकापासून ते वर्षा बंगल्यापर्यंत लॉंग मार्च हा गावकरी करणार आहे। तर यामध्ये प्रामुख्याने आता ही लढाई जी आहे ही आर या पार या स्वरूपाची असणार आहे असं गावकऱ्याने येथे वक्तव्य केलेलं आहे। आणि प्रामुख्याने या लॉंग मार्चमध्ये आता जे संपूर्ण गावकरी आपल्या कुटुंबासह इथे लॉंग मार्च करणार आहेत आणि प्रामुख्याने याचं वैशिष्ट्य असं असणार आहे की या घरामधील जी गुरढोरं आहेत, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत, हे सगळ्या जे आहेत या लॉंग मार्च मध्ये ते आणणार आहेत। कारण की त्यांचं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा जो लढा आहे आता अखेरपर्यंत लढणार आहोत, तर त्यासाठी जे आमचं गुरढोरं आहेत, कोंबड्या बकऱ्या आहेत, त्यांचं पालन पोषण कोण करणार? त्यामुळे ह्या लॉंग मार्चला एक भावनिक वळण सुद्धा संपूर्ण आंदोलनाला द्यायचा प्रयत्न करतात आंदोलक आणि त्यामुळे जमेल त्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळेच आंदोलक सज्ज झाले आहेत आणि आज वर्षा बंगल्यावर हे आंदोलक धडकणार आहेत। धन्यवाद प्रभाकर या सविस्तर माहितीबद्दल।
दरम्यान आंदोलक हे चुकीचा प्रचार करून गावकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन केले वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरांनी. आणि तुम्ही जाणता की त्यावेळेला नागरिकांना काही मंडळींनी खूप घाबरवलेलं होतं की महानगरपालिका आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स वाढणार आहे आणि हे लोकांना हळूहळू कळू लागलेलं आहे. कारण गेल्या 2 वर्षामध्ये महानगरपालिका आल्यानंतर सुद्धा अजिबात टॅक्स वाढलेला नाहीये. लोकांना असं घाबरलेलं होतं की तुमच्या घरांना, तुमच्या उघड्या जागेला, तुमच्या गुराढोरांना, तुमच्या कोंबड्या बकऱ्यांना टॅक्स लागलेला आहे. तुमचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला महिन्यासाठी 5-7 हजार टॅक्स भरावा लागेल आणि त्या भीतीपोटी काही नागरिक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये होते. 115 करोडच्या आसपासचं आमचं बजेट होतं आणि त्या बजेटमध्ये नागरिक आमच्याकडे चांगले आहेत, सुशिक्षित आहेत. त्या नागरिकांनी बघितलं त्या बजेटमध्ये हाऊस टॅक्सचं इन्कम हे फक्त 4% आहे. त्यामुळे एवढीच 4% उत्पन्नासाठी महानगरपालिका कधी टॅक्स वाढ करणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि आता वळत पुढच्या बातमीकडे. आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 6 चिमुरड्यांना आपला प्राण गमवावा लागलाय.